सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या राहिलेली थकीत देय रक्कम त्वरित द्याव्यात अशी मागणी करत शुक्रवारी शिवसेना शिंदेगडाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन दिले। पालिका आयुक्तांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे म्हणाले, परिवहन कर्मचाऱ्यांना देय रक्कम देण्यासाठी पैसे नसतील तर शासनाकडून घेऊ असे आश्वासन दिले। कर्मचाऱ्यांना देय आणि त्यांची जे पेन्शन योजना आहे ती अनेक वर्षापासून लागलेली नाही आहे। अनेक लोकांना या बाबतीमध्ये अनेक त्रास सहन करावे लागलेला आहे। जी त्यांच्या हक्काची पेन्शन आहे ती पेन्शन आज तागायत त्यांना मिळालेली नाही। अनेक मेडिकलचे जे त्यांचे बिलं आहेत किंवा मेडिकलच्या संदर्भात जे शासनाकडून जी त्यांना मदत दिली जाते ते देखील अनेक वर्षापासून मिळाली नाही। अशी परिवहनची रिटायर लोकांची परिस्थिती आहे आणि या संदर्भामध्ये सन्मान्य माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना देखील 2024 मागील वर्षी पत्र दिलं होतं आणि साहेबांनी त्या संदर्भातील आयुक्त यांना आदेश दिला होता। परंतु मागील आयुक्तांच्या माध्यमातून ते जरी काम पूर्णत्वास लागलं नव्हतं, परंतु आत्ता परत एकदा एकनाथजी शिंदेसाहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री यांनी आयुक्तांना आदेश दिलेला आहे। या संदर्भामध्ये आपल्या सर्व लोकांना ही पेन्शन लागू करण्यात यावी। यातील काही कर्मचारी कोर्टामध्ये जाऊन कोर्टाचा देखील निकाल कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहे, परंतु अद्याप मिळत नव्हता। परंतु आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी तसा आदेश दिलेला आहे आणि त्यांच्या आदेशाने आणि सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन आज आम्ही आपले नवीन आयुक्त सन्माननीय ओंबासे साहेब यांना आम्ही भेटलो आणि भेटल्यानंतर त्यांनीही सांगितलेलं आहे की हे लवकरात लवकर आपण मार्गी लावू आणि तशा प्रकारचं पत्र तशा प्रकारचा शेरा देखील त्यांनी आत्ता दिलेला आहे। त्यामुळं कर्मचाऱ्यांना मी आश्वासित करू इच्छितो की आपल्या नगरविकास मंत्री आणि आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे आणि ते लवकरात लवकर पूर्ण होईल आणि ज्या काय तुमच्या अडचणी आहेत, ज्या काय एवढ्या वर्ष तुम्ही जे काय हे सहन केलेलं आहे हे आता यापुढे होणार नाही आणि याच्यानंतर ज्या काही लवकरात लवकर पेन्शनच्यासाठीचे जे काय नियम आहेत, ज्या काय अडचणी आहेत त्या आयुक्त साहेब आणि सन्माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदेसाहेब यांचं देखील बोलणं झालेलं आहे आणि ते लवकरात लवकर पूर्ण होईल।